पॅडी दादा आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून दमले। मैं बैल हो गया अभी सांड, मैं भिड़ने वालों किधर भी। सध्या राज्यभरात एक शो चांगलाच चर्चेत आहे, ते म्हणजे मराठी बिग बॉस। आणि या मराठी बिग बॉसमध्ये सगळे रील स्टार आहेत, अनेक अभिनेत्री आहेत, अभिनेते आहेत आणि हा शो जो आहे तो सध्या चांगला गाजतो। रील्स देखील याच्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात। याच बिग बॉसमध्ये एकदा या बिग बॉसच्या घरात राहून आलेल्या तृप्ती देसाई ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत। नेमका काय अनुभव होता तुम्ही जेव्हा तिकडे बिग बॉसच्या घरात होतात? बिग बॉस हा रियालिटी शो आहे। त्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्ही खरे कसे असता ते लोकांपर्यंत पोचत असता। आणि बिग बॉसचं घर जरी छान मोठं असलं तरीसुद्धा ती संयमाची परीक्षा आहे, माइंड गेम आहे। तुम्हाला तिथं सहनशक्ती दाखवावी लागते। तुम्हाला तिथे ज्या पद्धतीनं कॅमेरे जरी असले तरीसुद्धा कशा पद्धतीनं वागायचं किंवा तुम्ही जसे आहात तसे लोकांपुढे येत असता। बिग बॉसचं घर सगळं काही देतं तुम्हाला, तिथं तुम्हाला रडायलाही येतं, हसायलाही येतं। परंतु जे लोक किंवा जे मॉडेल असतील किंवा ॲक्टर असतील, ॲक्ट्रेस असतील, आमच्यासारखे कोणी असतील, बिग बॉसचं घर फार काही शिकवतं आणि बाहेर आल्यानंतरसुद्धा तुम्हाला नेम फेम कायमस्वरूपी देऊन जातं। त्यावेळेसचा जो एक्सपिरियन्स होता तो एक्सपिरियन्स आणि आत्ता सध्या तिसरा आठवडा सुरू आहे, नेमका आत्ता आणि तेव्हामध्ये काय नेमका वेगवेगळ्या गोष्टी आढळतात? काय वाटतं की हे वेगळं आहे खूप? आमच्या सीझनमध्ये जे काही सदस्य होते, आवाज कधी चढवला नाहीये मी, किती शब्द फिरवता मी आठवड्यात, स्वतःला बिग बॉस समजते तर मला आज कळालं। तिला वाटतं की इथं 14 नाही मी एकटीच खेळायला आली आहे। ते मानसन्मान देणारे, कदाचित आपणही तसेच वागत होतो त्याच्यामुळे समोरून तो सन्मान येत असतो। परंतु आमच्या सीझनमध्ये सुद्धा ज्येष्ठ अभिनेत्री होत्या किंवा आम्ही होतो, एवढ्या खालच्या पातळीवर कुणीही कधी काही बोलत नव्हतं। भांडणं होत होती, टास्क होतात, अरे तुरे होतं, पण शिवीगाळ किंवा खालच्या पातळीवर बोलणं, एखाद्याची लायकीच काढणं हे आमच्या सीझनमध्ये कधीच झालं नाही। त्यामुळे आमचा सीझन लोकांना आवडत होता, त्यातले सदस्य आवडत होते। तर मला वाटतं या सीझनमध्ये कुठंतरी लायकी काढण्याचे प्रकार जे होत आहेत, म्हणजे अगदी वर्षाताई ज्यांच्या एवढे एज कुणाचंच तिथं नाही आहे, त्यांच्या एवढा अनुभव त्या क्षेत्रातला कुणाचाही नाही आहे, आणि नवीन आलेले कोणीतरी येतात आणि त्यांची एखादी लायकी वगैरे काढून जातात। तर मला वाटतं हे पूर्णपणे चुकीचं आहे याच्यामध्ये। पण माझं म्हणणं आहे की वर्षाताईंबरोबर असणारे जे सदस्य आहेत ते का म्हणत नाहीत की तुम्ही वर्षाताईंना हे बोलू नका? आमच्या इथं कोणी जर कुणाला अशा पद्धतीनं बोललं तर ही भाषा योग्य नाही, हे तुम्ही बोललं नाही पाहिजे, हे आम्ही तिथं सांगायचो आणि सदस्यांमध्ये बदल व्हायचा। आणि एक मुद्दा आमच्या वेळेला होता महेश मांजरेकर सर। महेश मांजरेकर सर असताना, होस्ट असताना, एखाद्या कुणाची लायकी जर कुठल्या सदस्यांनी काढली तर सर त्यांची अशी लायकी काढायचे की परत तो सदस्य तशा पद्धतीचं करायची हिंमत करत नव्हता। आत्ताचे जे होस्ट आहेत म्हणजे ते कुठेतरी या सगळ्यामध्ये कमी पडतात का? रितेशजी देशमुख आहेत, त्यांची एक वेगळी स्टाईल आहे, ते त्यांच्या पद्धतीनं योग्य आहेत। आपण बघतोय की ते कधीच कुणाला अरेतुरे बोलणारे नाही आहेत, ते त्यांचे संस्कार किंवा त्यांचं जे एक वागणं आहे ते जपताना दिसत आहेत किंवा त्यांच्यात बदल पण झालेला आहे। परंतु तिथं जे सदस्य आहेत ना, त्यांच्यावर दरारा करणारा होस्ट हा अशा पद्धतीनं बोलणारा नसला पाहिजे। रितेश देशमुखांना विरोध करणार नाही, कारण पहिले 2 आठवडे त्यांनी फार चांगलं केलेलं आहे। परंतु तिथे महेश मांजरेकरांसारखे जे काही समोरचे जे काही सदस्य आहेत, कारण या आठवड्यात मी बघितलं की रितेशजी जेव्हा बोलत होते तेव्हा निक्की तांबोळी, जान्हवी या हसत होत्या। ही हिंमत आधीच्या सीझनमध्ये कधीच नव्हती, कारण महेश सर ज्या पद्धतीनं समोरच्याला समजून सांगायचे, जनतेच्या भावना पोचवायचे, तर त्या पद्धतीनं समोरच्याला रडू यायचं किंवा यापुढं आपण काय चुकलोय किंवा काय नाही केलं पाहिजे हे जे आहे ते कळायचं। तर हे कुठंतरी त्यांना समजत नाही, मग त्याच्यामध्ये कुठंतरी एक दरारा जो आहे तो रितेशजींचा कमी पडतोय। नक्कीच। आता तुम्ही बघताय हा शो? बघताय? हो, मी शो फॉलो करते। नक्कीच। मग ह्या शो मध्ये आता तुम्हाला नेमकं कोणतं कॅरेक्टर आवडतं आणि का आवडतं? तसं याच्यामध्ये अनेक जण आपण बघतोय की रील स्टार आहेत, यूट्यूबर घेतलेले आहेत, बरेच अभिनेत्री आहेत, मॉडेल्स आहेत। परंतु याच्यामध्ये सगळ्यात आधी म्हणजे सूरज चव्हाण जेव्हा घरामध्ये एंट्री केली तेव्हा सगळ्यांनाच वाटलं होतं की अरे सूरज चव्हाणसारखा व्यक्ती जो आहे तो मेकर्सने निवडला आहे, कारण त्याचे टिकटॉकवर वगैरे असे व्हिडिओ बघितले होते उड्या मारताना, काहीतरी गोंधळ घालताना किंवा काय, तर एवढा कुठं बिग बॉस मराठीचा दर्जा खालावला का असं एक सगळीकडेच चर्चा होती। परंतु सूरज चव्हाण जसा जसा लोकांना कळायला लागला, जसं जसं घरामध्ये तो
वागायला लागला, मग त्याचे संस्कार असतील, त्याचा भोळेपणा असेल, त्याचा साधेपणा असेल, कुठेही फुटेज मिळतंय म्हणून कॅमेराकडे बघून कुठली तरी ॲक्टिंग करणं वगैरे, हे सूरजला अजिबातच जमत नाही. आणि रियालिटी शोमध्ये जो रिअल वागतो ना तो लोकांना आवडतो. त्यामुळे सूरज सगळ्यांना आवडतोय, मलाही सूरज आवडतोय. आणि मला वाटतं की सूरजने आता या आठवड्यात टास्क सुद्धा खेळायला सुरुवात केलेली आहे. असाच जो टास्क जर तो खेळत राहिला तर तो टॉप 3 पर्यंत निश्चितच जाऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की बाकीचे कुठले तरी नौटंकी खोटे वागणाऱ्या सदस्यांपेक्षा कधीही सूरज चव्हाण चांगला. कालच खरं तर रक्षाबंधन झाली आहे. बिग बॉसमध्ये देखील आता हे भाऊ बहीण म्हणून सांगतात. निक्की आणि घनश्याम त्यांच्याबद्दल काय? घनश्याम जे आहे ते, मी घनश्यामला फार चांगलं ओळखते. छोटा पुढारी म्हणून त्याची ओळख आहे, त्याची अनेक भाषणं अनेक ठिकाणी होत असतात. परंतु घनश्याम कुठंतरी ट्रॅकवर दिसत नाही आहे. घनश्यामने तिथं ज्या पद्धतीनं वागलं पाहिजे, तो काही ठाम मतं सुरुवातीला पहिल्या 1-2 आठवड्यात मांडत होता. मनोरंजनही करतोय, दिसत नाही अशातला भाग नाही. परंतु निक्की आणि घनश्यामचं नातं बहीण भावाचं जरी सांगण्यासारखं असलं तरी कुठेतरी आपण बघतोय की त्यांचे जे काही वागणं किंवा म्हणजे आमचेही भाऊ बहीण बरेच तिथं झालेले होते रिलेशन्स, म्हणून मी काय भावाच्या मांडीवर कधी बसले नाही किंवा मी माझ्या भावाच्या मांडीवर कधी ठेवणार. म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत ना त्या कुठंतरी खटकत आहेत, जनतेलाही खटकत आहेत. मी एक महिला म्हणून जेव्हा बघते तेव्हा अगदी घनश्याम निक्कीबरोबर ज्या पद्धतीनं वागतोय किंवा ज्या पद्धतीनं तिच्याकडे बघण्याचं हे आहे, तर ते कुठंतरी एक वेगळं चित्र त्याला येतं. मला वाटतं की हा 100 दिवसाचा शो आहे. 100 दिवसानंतर आपण परत आपल्या आयुष्यात येत असतो आणि तिथं चारित्र्य जे आहे ते जपणं गरजेचं असतं, तिथं संयम राखणं गरजेचं असतं. आणि ट्रॅक जर चुकला तर तुम्हाला होस्ट सांगतायत, रितेशजी सांगतायत ना की घनश्याम निक्कीने केस जेव्हा घेतला तेव्हा निक्कीकडून बहिणीचं नातं दिसत होतं पण तुझ्याकडे नाही दिसत. दरवेळी होस्ट जेव्हा घनश्यामला सांगतायत तरीसुद्धा त्याच्यात बदल दिसत नाही. तो मात्र निक्कीचा हात धरताना दिसतोय, तिला जे काय म्हणजे असे बरेच आपण गोष्टी बघतोय की ज्या आपल्याला वाटतंय की ह्या कुठंतरी घडल्या नाही पाहिजेत. कारण त्याचं जे नाव छोटा पुढारी म्हणून आहे तर ते पुढं गेलं पाहिजे, कुठंतरी त्याची बदनामी व्हायला नको, तो माघारी यायला नको. नक्कीच. आता हा जो सीझन आहे 5वा सीझन, त्याच्यामध्ये टॉप 5 मध्ये किंवा नेमकं विजेता कोण होईल असं काय वाटतं नेमकं? आत्ता तसं विजेता कोण होईल सांगता येणार नाही. परंतु निक्की तांबोळी तर जिंकली नाही पाहिजे, कारण ती ऑलरेडी हिंदी बिग बॉसचा शो करून आलेली आहे, तिला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे ज्यांना माहिती आहेत अशी व्यक्ती तर तिथं जिंकली नाही पाहिजे. आणि अरबाजही जिंकला नाही पाहिजे, कारण अरबाज स्प्लिट्स विलासारखा रियालिटी शो करून आलेला आहे. हा बाकी जे कोणी सदस्य आहे त्यातलं जर मला तुम्ही कोणी विचाराल तर मला वाटतं की बऱ्याच स्ट्रॉंग मुली ज्या आहेत, अंकिता आहे, आर्या आहे, वर्षाताई आहेत, निक्की आहे, जान्हवी आहेत, अशा मुली बऱ्याच ज्या आहेत त्या घरामध्ये आहेत. तर मुली जर स्ट्रॉंग आहेत तर या मुलींमधलीच विनर जी आहे ती या सीझनची झाली पाहिजे. कारण मराठी बिग बॉसचा हा 5वा सीझन आहे. पहिल्या सीझनमध्ये एक मुलगी विनर होती, नंतरचे 4 सीझन मुलगी विनर झालेलीच नाही आहे. तर मी प्रेक्षकांनाही आवाहन करेन की यावेळी मात्र मुलगी जी आहे ती विनर झाली पाहिजे. नक्कीच. तर या सीझनला एक मुलगी जी आहे तीच विजेता व्हायला पाहिजे असं इच्छा जी आहे त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र या सीझनला आता नेमकं विजेता कोण ठरतंय हे पाहणं खरंच महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर.